नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विश्लेषणात्मक विधान या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा दीर्घोत्तरी प्रश्न लिहिण्यासाठी अभ्यास करत असताना अशा पद्धतीची माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे, जे की आपण उत्तर लेखनाच्या कलेमध्ये तरबेज होण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कौशल्य आपल्या अंगी घ्यावे लागतात। त्यापैकीच अशा पद्धतीच्या शब्दांचा संकल्पनाचा अर्थ आपल्याला जर माहित असेल तर तो निश्चितच आपल्या पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरणार असतो। ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या संशोधन पेपर किंवा इतर ठिकाणी माहिती प्रस्तुत करत असतो त्यावेळेस सुद्धा अशा विधानाची अशा शब्दांची गरज आपल्याला पडत असते। या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर सतत घेत असतो, त्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहायचं। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करा। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतात आणि मला प्रेरणा सुद्धा मिळते। आजचा अतिशय सोपा चांगल्या पद्धतीचा जो शब्द असा आपण म्हणू तो म्हणजेच विश्लेषणात्मक विधान। राज्यशास्त्राचा अभ्यास ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहतो त्यावेळेस आपल्याला असे शब्द, काठिण्यपूर्ण शब्द अशा लक्षात येण्यासाठी थोडा वेळ लागतो। मात्र ते शब्द एकदा आपण लक्षात जर घेतले तर त्या शब्दाच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी दडलेल्या आहेत हे सुद्धा आपल्याला समजून येते आणि ते समजण्यासाठीच अशा पद्धतीच्या छोट्या विश्लेषणाच्या माध्यमातून या मोठ्या शब्दांचा अर्थ आपण राज्यशास्त्र समजून घेण्यासाठी दिलेला आहे, जो की तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। ज्यावेळेस आपण दीर्घोत्तरी प्रश्नाचं उत्तर लेखन हाती घेतो किंवा एखादा संशोधन पेपर लिहिण्यासाठी हाती घेत असतो त्यावेळेला आपल्याकडे जी काही माहिती असते किंवा आपल्याकडे जे काही ज्ञान असतं त्या ज्ञानाला व्यवस्थितपणे प्रस्तुत करणे आणि त्या माध्यमातून शेवटच्या निष्कर्षापर्यंत जाणे हे आपलं कौशल्य असतं किंवा ते कौशल्य विकसित करावं लागतं। हे कौशल्य विकसित करण्याची जी काही पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी अशा शब्दाचे जर अर्थ माहीत असले तर ते आपल्याला करता येणं सहज सोपं जातं। म्हणून मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच गोष्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला या शब्दाच्या माध्यमातून तुमच्या इच्छित अशा संशोधन पेपर पर्यंत किंवा दीर्घोत्तरी प्रश्नाच्या उत्तरापर्यंत चांगल्या लेखनापर्यंत जाता येईल। त्यासाठी आजचा जो काही शब्द आहे तो म्हणजे विश्लेषणात्मक विधान। हे कशा पद्धतीचं प्रस्तुत करणे अभिप्रेत आहे किंवा त्याचा अर्थ कशा पद्धतीचा घेणं अभिप्रेत आहे हे आपण स्पष्ट केलेलं आहे। थोडक्यात जो काही आशय आपण आपल्या नोट्सच्या स्वरूपामध्ये जो दिलेला आहे तो तुम्हाला या पद्धतीने लक्षात घेणं गरजेचं आहे। एखादे विधान हे त्याच्या व्याख्येप्रमाणे किंवा तार्किक चौकटीनुसार कितपत बरोबर आहे। वाक्य पुन्हा एकदा लक्षात घ्या। एखादे विधान म्हणजे जे विधान हे त्याच्या व्याख्येप्रमाणे म्हणजे त्याची जी काही व्याख्या असेल त्या व्याख्येप्रमाणे किंवा तार्किक चौकटीनुसार कितपत बरोबर आहे हे शोधणे व त्यानुसार एखादा विचार किंवा संकल्पना स्पष्ट करणे हा अर्थ किंवा ही बाब या तार्किक विधानाच्या म्हणजेच आपलं जे काही विश्लेषणात्मक विधान याबाबतची जी काही आपण माहिती घेत आहोत त्या विश्लेषणात्मक विधानाच्या संदर्भात ज्यावेळेस आपल्याला आपलं उत्तराचं प्रस्तुतीकरण करायचंय त्यावेळेला हे अभिप्रेत असतात किंवा अशा पद्धतीचा त्याचा आशय अभिप्रेत असतो। हे आपण लक्षात घेतलं की निश्चितच तुम्हाला नवनवीन गोष्टी, नवनवीन संकल्पना समजून येतात। राज्यशास्त्रांतर्गत ज्यावेळेस अशा पद्धतीच्या विधानाची गरज आपल्याला पडत असते त्यावेळेला त्याचा अर्थ मुळात कोणता आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। राज्यशास्त्राचा अभ्यास, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा वेगळा अभ्यास नाही, त्यामुळे तो एकत्रितरित्या आपल्याला पुढे न्यायचा असतो। त्यासाठीच अशा सर्व गोष्टी लक्षात घेण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा। आजच्या या व्हिडिओचा एवढा मेसेज पुरे आहे। धन्यवाद।